द्यावं लागेल आणि जर का तुम्ही बेस्ट दिलं तर तुम्ही जिंकाल आणि जिंकलात तर मात्र नक्कीच एक ट्रॉफी किमान तुम्हाला घरी घेऊन सेलिब्रेशन करता येईल. चला काय घडलं मैदानामध्ये? व्हॉट हॅपन? लाईट आता कुठून घालवायची तिला? आता लाईट जाईल, कधी जाईल, कशी जाईल? हे तर असं झालं की ती ग्रीन हिरव्या रंगाची जर्सी परिधान करून एक ऑडियन्स पोल मध्ये तिकडे बसला होता. दत्ता सर इथून खेळवा, इथून खेळवा. झाली का बंद लाईट? मागच्या बाजूला झुलेलाल मंदिर आहे आणि गणपतीचं सुंदर मंदिर आहे. जरूर आपण पाहताय मॅच मध्ये काय घडेल. हर्षजी एकंदरीत 2 षटकं म्हणजे 12 चेंडू मध्ये किमान 20 ते 25 धावा जर का पहिल्या इनिंग मध्ये आला तर मॅच मध्ये मजा येईल. निखिल साठी पहिला बॉल ऑन साइडला, फटका फसलाय, फिल्डर बॉल खाली, बिग विकेट डाऊन. आनंद सध्या तरी गगनात मावेन असा झालाय ते टीम भैरवनाथ वॉरियर्स खडकवणेला, कारण की आताच्या क्षणाला महत्वाची शिकार. निखिल बॅक टू द डगआउट. निखिल बाद झालेत. मोठा फलंदाज, विकेट आली आहे. विकेट नव्हे तर मॅच मध्ये पुन्हा एकदा मार्गक्रमण आगेकूच करताना सुरुवात सुंदर झाली आहे. विठ्ठलला हा झेल टिपलाय. क्या बात आहे. पहिला फलंदाज अनफॉर्च्युनेट, खरं तर मी म्हणेन थोडासा नाराज, थोडासा हताश, व्हेरी अनफॉर्च्युनेट इन द गेम ऑफ क्रिकेट. बॉल हाफ ट्रॅकर होता, बॉलला पुल करायचं होतं, ताकद वापरता आली नाहीये, वारा थोडासा मंदावलाय, वाऱ्याची गती कमी झाली आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जर का पाहिलं तर मात्र नक्कीच बॉल थांबला, थबकला, विठ्ठलनं झेल टिपला आणि झेल टिपल्यानंतर सेलिब्रेशन सुद्धा झालं. मागच्या मॅच मध्ये एकंदरीतच या स्पर्धेमध्ये एकमेव अर्धशतक ज्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलं तो निखिल मिस्टर 50 हा बाद झाला आणि संघाचा मात्र एकंदरीतच कॉन्फिडन्स मात्र आता डेव्हलप झालाय. जरी निखिल बाद झाला असला तरी सुद्धा राज टीमची जबाबदारी घेऊ शकतो. इथे पहा ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल खेचून काढला, सिंगल इथे मात्र आली आहे. डबलसाठी प्रयत्न आणि बॅट्समनचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. शुभम तुमचा एक प्लेअर पाठवा नाही तर वरती. निखिल 2 धावा आल्या, 2च्या मदतीने टीमची टोटल पुढे चालली आहे धावसंख्येचं. श्री गणेशच्या पहिल्या बॉलवरती निखिल झाला बाद आणि त्यानंतर मात्र आता सुरुवात करावी लागेल, चान्स घ्यावा लागेल, थोडंसं प्रयत्न आणखीन बळकट करावे लागणार आहे टीम. श्रीराम वर्धा यांनी काठे तळीला ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर उंचावर गेला, बॉल विकेट किपर आलाय, बॉल खाली, परंतु बॅट्समनने त्याला दिलाय चकमा. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत मागे. शुभम त्या ठिकाणी मात्र लगेच दुसऱ्या धावेसाठी तयार झाला. 2 मिळाल्यात, टोटल झाली 4. हर्षदजी प्रत्येक फलंदाज खरं तर येतात षटकार मारण्याचा प्रयत्न करतात, परंतु षटकार चौकारानेच खरं तर धावसंख्या होत नसते. एकेरी दुहेरीने धावसंख्येला तुम्हाला ऍक्सेलरेट करावं लागेल. कुठेतरी संयम सुद्धा तितकाच महत्वाचा आहे, कारण जर का तुम्ही फलंदाज वाचून ठेवले तर मात्र नक्कीच शेवटच्या षटकामध्ये म्हणजे 6 चेंडूमध्ये तुम्हाला आक्रमण करता येईल. मॅच मध्ये संधी आहे निश्चितपणे. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा जय तयार. हाफ ट्रॅकर बॉल हाही ऑन साइडला खेळायचा होता. प्रत्येक बॉलवरती तोच स्ट्रोक अटेम्प्ट केला जातो. वारंवार जिथे चुका होतात तिथेच पाय टाकायचं का असतं हे मात्र मोठं कोड आहे सध्या, कारण की सलामीला आलेला फलंदाज राज अजूनही स्ट्राईक पासून वंचित आहे. हे कुठे ना कुठेतरी दुर्भाग्य काटेतळी टीमसाठी. हे पहा तेच घडतंय. आडव्या बॅटने खेळण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. जिथे यश मिळत नाहीये ते प्रयत्न सोडून काहीतरी वेगळं केलं तर कदाचित तुमच्या मार्गी यश येऊ शकतं. थोडासा बॅकफुटवर गेला संघ, कारण 12 चेंडूंचा सामना आहे. 2 चेंडू डॉट गेलेत, मात्र डॉट बॉल पर्सेंटेज वाढत असताना दबाव प्रेशर आणि अजून एक सलगचा 3रा चेंडू डॉट आल्यांचा गजर झालाय आणि सिट्ट्यांचा आवाज सुद्धा येताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमचं करूया आपण कौतुक, कारण या षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त सिंगल डिजिट 4 हा आकडा स्क्रीनवर. एक गडी बाद त्याने केला आणि कोण फलंदाज बाद झालाय तर तो म्हणजेच या आजच्या स्पर्धेमधील हायएस्ट रन गेटर हा फलंदाज म्हणजेच काय तर मात्र निखिल मोरे हा बॅट्समन मात्र बाद झाला आणि मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पिन पॉइंट ॲक्युरेट कंट्रोल बॉलिंग. मिस्टर जय मुंबई क्रिकेट असोसिएशनचा लेदर क्रिकेटचा अनुभव आज एक्झिक्यूट होतोय. श्री आले नवीन बॉलर, त्याच्याही माध्यमातून पहिला बॉल डॉट.
पहिले 12 बॉल तुम्हाला खेळण्याची संधी मिळाली आणि ती संधी मात्र आता कुठेतरी तुम्ही गमावताय असं वाटू लागले. 5 बॉलचा खेळ शिल्लक. श्रीचा पहिला बॉल डॉट आलाय. सेकंड बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. उचलला समोर. राज निखिलची कमतरता भरून काढणारी ही बॅटिंग इथे मात्र करतोय. यावेळेला मात्र गोलंदाज सांगतोय की मी काय चूक केली आहे. फलंदाज सांगतोय की ही माझी खासियत आहे, ही माझी स्पेशालिटी आहे. आज त्यानं पुन्हा एकदा दाखवून दिलं. लावली टायमिंग आणि अगदी आपण पाहिलं तर मात्र एक्सलंट प्लेसमेंट. फटका खरं तर मी म्हणेन चेंडू सीमारेषा पार गेला. 6 या धावसंख्या झाली ती 10. अजून एक चांगला स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न. बॉल मात्र नक्की बॅटच्या मधून निघून गेलाय. बॉल गेलाय तो मात्र नक्कीच फ्लाय स्लिप रिझन मध्ये, जिथे आपण पाहताय की धाव मात्र मिळणार किती ते तब्बल 2 धावा. 2 धावसंख्या पुढे गेली. 1 बाद 12 आकडा आपल्याला पाहायला मिळतो स्क्रीनवर. षटक क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळेल प्रगती पथावर. गोलंदाज लगेच येतील. टीम मीटिंग नको प्लीज, टीम मीटिंग नको. लगेच मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करणारी टीम एकत्र येऊ नका. यानंतर फायनल मेगा फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. कोणता संघ पुढे जाईल? या हिवेलेला अक्रॉस द लाईन. बॅटचा एज विथ द फ्लो विथ द ग्लो. बॉल गेला वगैरे विकेट किपरच्या मगरपेटीमध्ये. पुन्हा एकदा फलंदाज होतील बाद. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजानं पुन्हा एकदा त्याची चुणूक दाखवत असताना पुन्हा एकदा फलंदाजाला परतावून लागलंय. आणि ही क्वालिटी बॉलिंग आतापर्यंत एक गोलंदाज म्हणून तुमच्याकडे कोणकोणत्या गोष्टी असायला हव्यात त्या सर्व गोष्टींचं संमिश्र इथं सादरीकरण आपल्याला पाहायला मिळतीये. किती ती भेदकता, अचूकता, काय नियंत्रण, संपूर्ण जादूगरी पेशकश करत असताना रेषा आणि लांबींचं अचूक असं नियंत्रण ज्याच्याकडे आहे. आज आपल्याला स्विंग पाहायला मिळाली, आज आपल्याला स्विंग पाहायला मिळाली आणि ज्याच्याकडे हे कौशल्य आहे तो यशस्वी सुद्धा झालाय. 2 फलंदाजांना ज्यांनी परतावून लावले आतापर्यंत धावांना रोख दिलाय. रणसंख्या 2 बाद 12. अजूनही काही चेंडू शिल्लक असणारे शेवटचं षटक अंतिमच्या टप्प्यामध्ये. किती टार्गेट सेट होईल? इथे देखील टप्पा पडल्यानंतर बॉल थोडंसं खाली राहील आणि खाली राहिलेला बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. शेवटचा बॉल आहे. अजूनही मोठ्या फटक्यापासून वंचित. 12 रन 2 विकेटच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडू षटकार येईल का? मिळेल चौकार की मिळेल विकेट की येईल डॉट बॉल की एकेरी दुहेरी? शेवटचा बॉल लास्ट. फुल टॉस ऑन साईडला एक सिंगल आली आहे. डबलचा प्रयत्न केला जाणार कारण की समोर बॉल थांबलाय. विकेट किपरकडे थ्रो त्या ठिकाणी होत असताना 2 तर मिळाल्यात, परंतु इथे 14 वरती गाडीला ब्रेक लागला आणि आता 15 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. अर्थातच टीम चला पिंक जर्सी लगेच बाहेर या. वॉरियर्स कडकवणी. पिंक जर्सी लगेच बाहेर या आणि फलंदाज पाठवा मैदानामध्ये प्लीज. निश्चितपणे आम्ही विनंती करू पितळवाडी टीमचे कॅप्टन कृपया स्टेजवरती येऊन थांबा. आपण हर्षदजी चांगली गोलंदाजी झाली आज व्यासपीठावर. विकासजी उत्तेकर क्रिकेटचे जुने खेळाडू आज खरं तर संघाला ते पुरस्कृत करत असतात आणि आज अमितजी गाडगे जे खरं तर गेली कित्येक वर्ष क्रिकेटसोबत कटिबद्ध आहेत. खरं तर आज त्यांच्याही विशेष उपस्थितीमध्ये या संपूर्ण स्पर्धेची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी करणं म्हणजे चेंडू हातात पकडणं आणि फेकणं नाहीये. गोलंदाजी म्हणजे तंत्र, टेक्निक. गोलंदाजी म्हणजे कौशल्य, स्किल आणि गोलंदाजी म्हणजे संयम, टेम्परमेंट, पेशन्स यांचं एक परिपूर्ण मिश्रण. सातत्यपूर्ण सराव आणि प्रतिस्पर्धी संघाच्या खरं तर फलंदाजांचे प्लस आणि मायनस पॉइंट्स आणि यामधून तुम्ही जे काय शिकता त्यावरून मात्र तुम्हाला गोलंदाजीचं एक चांगलं प्रेझेंटेशन करता येतं. आणि म्हणूनच की काय जी गोलंदाजी झाली जय आणि श्रीची लेदर क्रिकेटचा अनुभव आज काय असतो त्याचं एक जबरदस्त ज्वलंत आणि जिवंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं. आणि खेळामधली डिसिप्लिन गोलंदाजी काय असते आज ते आम्हाला पाहायला मिळाले. आणि निर्णायक मॅच मध्ये या 2 खेळाडूंनी फेकलेली ही गोलंदाजी आता मात्र मॅच मध्ये पूर्णपणे पकड मजबूत केली आहे. परंतु अजूनही संधी असणार आहे या धावांना डिफेंड करण्यासाठी. संपूर्ण डिफेंडिंग स्ट्रॅटेजीज घेऊन मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करणाऱ्या टीमला आपल्या गोलंदाजीमधील संपूर्ण कसब आणि कौशल्य सादर करावं लागेल. खरं तर या मॅचचा टर्निंग पॉइंट होते निखिलची विकेट. पहिल्या बॉलवरती निखिलची विकेट मिळाली आणि त्यामुळेच की काय सध्या तरी दबावामध्ये जाणवते काठीतळी हा संघ. जर निखिलची विकेट शेवटपर्यंत राहिली असती तर कदाचित या धावसंख्येला आपण 30+ झालेलं पाहिलं असतं. परंतु जर तरचं क्रिकेट थोडंसं आपण दूर ठेवूया कारण की क्रिकेट हा खेळच असा आहे. लाईव्हली पाहायला जातो, लाईव्ह अनुभवला जातो आणि जे काही घडतं ते सर्वांच्या समोर असतं. फिल्डिंग लावा लवकरात लवकर. फायनलची मॅच होणार 2 ओव्हरची, त्यामुळे लक्ष असू द्या टीम पितळवाडी. ज्यावेळेस आपला टीम कॅप्टन
आमच्या स्टेजवरती येईल टॉससाठी, त्यावेळेस डिसिजन सोबत घेऊन या, कारण मॅच होईल फक्त 2 ओव्हरची. जिथे होतात मोठमोठी प्रेडिक्शन्स फेल, असा हा क्रिकेटचा खेळ. मगाशी चांगला उल्लेख केला, संघाचा सरसेनापती लवकर बाद झाला, परंतु खेळामध्ये अजून एक संधी तुम्हाला मिळत असते. वजीर गेला म्हणून काय 99% तुम्ही हारणार असं नाहीये. खरं तर हा भ्रम मात्र काढून टाका. खरं तर एक प्यादा तुमच्या खेळाचं चित्र पलटवू शकतो. मैदानाच्या आतमध्ये काय करायला हवं हर्षजी, या 6 चेंडूमध्ये किमान 3 ते 4 धावसंख्येवर रोखायला हवं. एखादी विकेट मिळाली तर मॅचमध्ये मजा येईल. नाही, त्यासाठी पहिली जोडी फोडणं फार महत्वाचं आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये खोलवा टप्प्याचा बॉल फ्लिक केला, ऑन साईडला येतोय, काव कॉर्नरमध्ये फिल्डर वेगाने बॉलवरती आला, 1 रन पूर्ण केली, 2चा प्रयत्न यशस्वी झालाय, 2 मिळाल्यात, त्यामुळे कुठे ना कुठेतरी आता दिलासा मिळेल या दरम्यान टीमला, कारण 15 धावांचं टार्गेट आहे. फार मोठं आव्हान नाहीये नितेश, अगदी संयमाने शांत डोक्याने विचार करून जर धावा काढल्या तर धावा लवकर चेस होतील. मी म्हणेन धावा चेस या संध्याकाळच्या टायमिंगला फार कमी होतात या मैदानावर, परंतु जर सातत्यपूर्ण खेळ, तुमचा संयम, कॉन्सिस्टन्सी जर राहिली तर कदाचित हा सामना लवकर फिनिश होऊ शकतो. काटेतली संघ मात्र नक्कीच हार मानणार नाही इतक्यातच. त्यांच्याकडे सुद्धा जिंकण्याची संधी आहे, त्यांच्याकडे सुद्धा चांगले धारदार गोलंदाजी आणि त्यांनी केले कमालीचं कमबॅक. निखिल कडनं मात्र नक्कीच पहिल्यांदा बॅटिंग करत असताना मात्र तितकं कॉन्ट्रीब्युशन नव्हतं. अगदी आपण पाहिलं तर कमी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली, परंतु मॅचमध्ये अजूनही पुनरागमन करण्याची संधी आहे. समसमान संधी असलेल्या या मॅचमध्ये पुन्हा एकदा कलाटणी जर का द्यायची आहे तरी किमान एखादी किंवा दुसरी विकेट तुम्हाला घ्यावी लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट टेकिंगची भूमिका बॉलरला साकारावं लागेल. दीपेश मैदानाच्या आतमध्ये चांगली बॉलिंग करतोय, परंतु आताच्या क्षणाला नितेश जर आपण विचार केला तर केवळ डॉट बॉल हे तुमच्या विजयासाठी प्रतिकूल बनू शकत नाही. त्यामुळे कुठे ना कुठेतरी तुम्हाला विकेट टेकिंगची भूमिका निभावावी लागणार आहे. नाही, नक्की स्टेप आउट झाले पहा, जागेवर फटके येत नाहीत, पुढे आले. हाही माणूस उद्ध्वस्त केला या गोलंदाजानं. चांगला अँटिसिपेशन स्किल. गोलंदाजीसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूया, कारण त्याच्याकडे आहे फलंदाजाचा स्टान्स, त्याच्याकडे असलेलं शॉट सिलेक्शन, त्याची चेंडूवरची नजर, हे सर्व काही रीड करण्याची क्षमता. आणि म्हणूनच की म्हटलं जातं तुमच्याकडचं नाणं खरं असून चालत नाही, तर ती वाजवण्याची कला तुमच्याकडे असायला हवी. पोटेन्शियल कॅलिबर आहे. अजून एक चांगला बॉल, इथे मात्र एक मिळणार का की मिळतील 2? पाहूया. 2 क्षेत्ररक्षक गेलेत, एकच मिळाली आहे. स्ट्राईक रोटेट होणं हर्षदजी फार महत्वाचं होतं ना, आता स्ट्राईक रोटेट झालेली आहे. परंतु बॉल बाकी शेवटचा जी सुरुवात केली होती खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये टीम भैरवनाथ वॉरियर्स खडकवणीने जिथे तरी 4 धावा खर्च केल्या होत्या निखिल बाद झाल्यानंतर देखील, तरी आता तीच परिस्थिती काही प्रमाणामध्ये, काही अंशतः सुरुवात काटेतळीने देखील आपल्या टीमसाठी दिली. विशेषतः बॉलर दीपेशचा आम्ही या ठिकाणी कौतुक करू. 3 शेवटचा बॉल, धावा झाल्या 3, विकेट नाहीये, परंतु हा बॉल भरपूर इम्पॉर्टंट. इथे डॉट आलाय, ज्यामुळे जशास तसं प्रतिउत्तर टिट फॉर टॅट. जर तुम्ही 4 काढल्या होत्या तर आम्ही 3, त्यामुळे कुठे ना कुठेतरी याही सामन्यामध्ये थोडंसं माप झुकताना पाहायला मिळते. ते श्रीराम वर्धाईंनी काटेतळीच्या बाजूने. चांगली कॉन्टेस्ट. आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित 6 चेंडूने किती काढायचे आहेत? हो 6 चेंडूने आता 12 काढायचे आहेत. आता मॅच थोडीशी झुकलेली आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडूने 15चं टार्गेट होतं. पहिल्या षटकामध्ये आल्या 3. आता पिन ड्रॉप सायलेन्स आपल्याला पाहायला मिळेल फलंदाजी करणाऱ्या टीमच्या खेम्यामध्ये, टेंटमध्ये. परंतु मॅचमध्ये अजूनही उत्कंठा शिगेला पोहोचलेले. एखादा षटकार मॅचमध्ये पुनरागमन करून देईल बॅटिंग करणाऱ्या टीमला. तो एक षटकार मॅचमध्ये शिरकाव करणारा षटकार तो येईल का फलंदाजी क्रममधल्या या फलंदाजाच्या बॅटमधनं, की गोलंदाज करतील पुन्हा एकदा त्यांचं वर्चस्व प्रस्थापित? नाव आहे निखिल. पहिला बॉल अक्रॉस द लाईन. यावेळेला मात्र बॅटचा एज लागलाय का की काय नाही याच्याकडे आमचं लक्ष असणार आहे. बॉल गेला परत. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर डिफाईन लेग, लॉंग लेग रिझन मध्ये एकच मिळाली की 2 मिळाल्या, 2 रनसंख्या पुढे गेली. आता जिंकण्यासाठी 5 चेंडूने अजूनही 10 धावांची गरज असणार आहे. 15चं टार्गेट होतं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 3. पहिल्याच बॉलवर निखिलनं धावा खर्च केल्या. त्या पहिल्या बॉलवर 2. मगाशी बॅटिंग करत असताना कॉन्ट्रीब्युशन देता आलं नाहीये, परंतु क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. जिथे तुम्ही फलंदाजी करत असताना फसता तेव्हा मात्र तुम्हाला गोलंदाजी किंबहुना फिल्डिंग करत असताना संघाच्या यश आणि अपयशामध्ये मात्र कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल ना. मागच्या मॅचमध्ये खरं तर निखिल थोडंसं महागडा ठरला होता. 20 धावा त्याने खर्च केल्या होत्या, ज्यावेळेस त्यांनी 60 धावांचं लक्ष उभारलं होतं. परंतु या मॅचमध्ये त्याला माहीत आहे
की पुन्हा एकदा स्वतःवरती विश्वास ठेवून गोलंदाजी जर केली तर आपल्या टीमला आपण विजयापर्यंत घेऊन जाऊ शकतो. परंतु भैरवनाथ वॉरियर्स खडकवणी टीम देखील सहजासहजी हा सामना सोडू इच्छित नाही आहेत. ते देखील प्रयत्न करतात आपापल्या परीने. दोन्ही संघ 100% कमिटमेंट देऊन तयार आहेत की आम्ही विजयासाठी तयार आहोत. कोणती टीम जाईल फायनलमध्ये, कोणती टीम काळकाई क्रीडा मंडळ पितळवाडीसोबत 2 हात करेल हे मात्र पाहायचं आहे. निखिलची ही गोलंदाजी अजूनही मात्र संभ्रमात आहे की काय घडणार. वाईट आलाय, हा वाईट फेकून तुम्हाला आता चालणार नाही. अतिरिक्त धावा तुम्ही देता, अतिरिक्त चेंडू तुम्हाला फेकावे लागतील, अतिरिक्त एफर्ट्स तुम्ही करताय आणि म्हणूनच की का अंडर प्रेशर दबाव आणि दबावच आपल्याला पाहायला मिळालाय. धावांची धावाधाव सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला गुणवंत खेळाडू निखिल आणि त्याला वार केलाय. हो हो हो, प्राण कंठाशी यावा अशा परिस्थितीमध्ये हा सामना येऊन ठेपलाय आणि इथे मात्र आला हा कडक 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 दे धडक जबरदस्त षटकार. सुपर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये हर्षजी. एकंदरीतच हा षटकार किती महत्वाचा होता. काय टायमिंग होतं या फटक्यावरती. स्वतःचं पूर्ण सर्वस्व देण्याचा प्रयत्न इथे बॅटरने केला आणि तो कल्पेश झाला यशस्वी. टीमची टोटल झाली 12. 3 पाहिजे. बॉल बाकी आहेत आतापर्यंत 4 मध्ये 3 करायचे आहेत. मॅच मध्ये शिरकाव करणारा षटकार, मॅचला कलाटणी देणारा षटकार, विजयाचा शुभ संकेत देणारा षटकार आणि जिंकण्याची आशा प्रफुल्लित पल्लवित करणारा षटकार. पाहूया कोण जिंकेल, कोण परास्त होईल. यावेळेला मॅच हाय व्होल्टेज झाली. क्लोज एन्काउंटर, नेल बाइटिंग फाइट. 4 गेंदे और 3 रन. 3 रनों की जरूरत. 4 चेंडू 3 धावा. 4 बॉल 3 ओव्हर द विकेट. निखिल तयार आहे. बॅकफुटला जाऊन कट केल्या बॉलला पॉइंटमध्ये पाठवलंय. सिंगल आली. आता मात्र स्वतःच्या बॅटिंगवरती भरपूर विश्वास त्याचा बसलाय आणि तो सांगतोय की इथे रिस्क घ्यायची गरज नाही. जो षटकार मला हवा होता तो षटकार मला मिळाला आणि टीमला विजयाच्या अगदी 2 पावलं आधी आणून सोडलंय. आता पुढची जबाबदारी घ्यायची आहे अर्थातच समीरला, जो फक्त 1 बॉल खेळलाय आणि एकही धाव त्याने काढलेली नाहीये. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. मॅच हाय व्होल्टेज. सामना अटीतटीचा झालाय. अजूनही निखिलला संधी आहे. एखादा डॉट बॉल आता मॅच मध्ये मजा येईल. रन बॉल सिच्युएशन येईल. अगदी आपण पाहताय दोन्ही टीमचे सर्वच खेळाडू संघर्षाच्या मातीत जन्मलेत आणि आज मात्र आपण जर का पाहायला गेलं तर संघर्षाच्या मातीत जन्मलेले असताना मात्र पराभवाला घाबरायचं नाही. आयुष्यात प्रेरणा देणारं नाव समोर ठेवायचं आणि वाटचाल सुरू ठेवायची. यावेळेला काय घडेल, काय बिघडेल. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. निखिल सांगतोय की माझा गुड लक येऊ दे. ओ एज लागला बॉल. फिल्डर आहे, झेल टिपतील का. इथे झेल झाला ड्रॉप की मॅच झाली ड्रॉप. म्हणूनच एखादी कृती सक्सेस होण्यापूर्वी सेलिब्रेशन करणं हे बऱ्याच वेळा खेळाडूंच्या अंगाशी येतं आणि तेच सध्या पाहायला मिळालं. 2 मध्ये 1 दॅट शुड बी कंपल्सरी. रन चेस तुम्हाला करावीच लागणार आहे. परंतु हा सामना संपल्यानंतर आम्ही विनंती करत कोणीही मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका. विनंती असेल कॅप्टन पितळवाडी प्लीज व्यासपीठावरती या. आपण स्टेजवरती येऊन थांबा आणि दोन्ही टीमचे कॅप्टन जे इथून सामना जिंकतील त्या दोन्ही टीमचे कॅप्टनने देखील रेडी राहायचं आहे. जो जिंकेल तो स्टेजवरती येईल. चला सामन्याचा रिझल्ट काहीही लागेल. एकदा जोरदार टाळ्या या मॅच साठी. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. हा चेंडू डॉट पाहिजे असं कोणाला वाटतंय. हा चेंडू डॉट पाहिजे का. डॉट आला तर मजा येईल. ओ दॅट इज अ चिकी सिंगल. 2 एंड आणि धावसंख्या कंप्लीट झाली आहे. विजय संपादित करत असताना क्वालिफाय झालाय संघ. आपण पाहताय फायनल मध्ये थेट तिकीट बुक केलंय ते अर्थातच टीम भैरवनाथ वॉरियर्स, टीम खडकवणे. अभिनंदन. चला दोन्ही टीम कॅप्टन कृपया व्यासपीठावरती यायचं आपल्याला आणि लगेच टॉस करूया. फायनल मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाणार आहे आणि विनंती असेल टॉससाठी